का की त्यांना मला तिकीट दिल्याच्या नंतर त्यांना लोक म्हणत होते की यांना तिकीट विकलं, 10 लाखाला विकलं, 12 लाखाला विकलं. आणि एकदम हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा तुम्हाला असं का वाटलं की आपण निवडणूक लढावी? मला एका रस्त्यावरच्या पुराला उचलून नगरचौक बनवले. सर्वप्रथम तर मला विकत घेण्याचं चाललं होतं. मला विकत घेण्याचा खूप प्रयत्न केला होता. अरे शेंबडं पोरगा आहे, काय डिपॉझिट जप्त करून बसल, काय जाऊ दे आता, काय टेन्शन घेण्या, उमेदवार लय लहानच आहे. मला म्हणायचे लहानच आहे काय, आज मी निवडून आलो, कुठं आहे ते लहान म्हणणारे, मला शेंबडं म्हणणारे. जय मित्रांनो, मी आतिश दीपंकर, सातवान युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, दुष्यंत कुमारच्या 2 ओळी होत्या कि कौन कहता है आसमान में सुराख नहीं होता, कौन कहता है आसमान में सुराख नहीं होता, कोई तबीयत से पत्थर उचालो तो यारो. दुष्यंत कुमारच्या या 2 ओळीसारखं एक इतिहासच नांदेडच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घडलेला आहे की एक सामान्य कुटुंबातील एक बॅनर लावणारा एक तरुण जो वंचित बहुजन आघाडीच्या एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत होता. त्याचं काम काय होतं तर त्याचं काम म्हणजे पक्षाने दिलेला आदेश पाळायचा, बॅनराची सजावट करायची, बॅनराची डिझाईन करायची आणि बाळासाहेब आंबेडकर असतील व पक्षाचा जो कोणता राष्ट्रीय नेता आहे त्याच्या सभेच्या अगोदर संपूर्ण शहरामध्ये बॅनर लावून एकदम वातावरण, सभेचं वातावरण असणं, साहेबाच्या आगमनाचं वातावरण असणं हे बनवण्याचं काम त्या एका छोट्याशा कार्यकर्त्याचं होतं. त्या कार्यकर्त्याला वंचित बहुजन आघाडीने त्याच्या निष्ठेला पाहून तिकीट दिलं. तिकीटच दिलं नाही तर त्याला निवडून आणण्याचंही काम केलं. एकीकडे आपण म्हणतो की लोकशाही आता ही पैशापोटीच मर्यादित झालेली आहे, कारण जो व्यक्ती पैसा देईल त्यालाच लोक मतं देतात. पण त्या गोष्टीला नगरच्या लोकांनी अपवाद म्हणून ठेवलेला आहे, कारण 1 रुपयाही न देता कोणाला, कुठल्याच प्रकारचा 1 रुपयाचं साधं पाणीही न पाजता कोणाला तो व्यक्ती निवडून आलेला आहे. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे कुलदीप राक्षसमारे आहे. त्याची पत्नी प्रभाग क्रमांक 7 मध्ये सर्वसाधारण महिला क मध्ये निवडून आलेल्या आहे. त्या कुलदीप राक्षसमारेचा आपण सविस्तर असे मुलाखत आपल्या या युट्यूब चॅनलवरती घेणार आहोत. मी आपलं आमच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि सविनय जय भीम करतो. तर आपण निवडून आल्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये जय भीम नगर, मगदूम नगर या प्रभागात. तर निवडून आल्यानंतरची फिलिंग कशी होती आणि आधी जो कुलदीप बॅनर लावायचा ती फिलिंग कशी होती, अनुभव कसा आहे तुमचा आता निवडून आल्या? सांगायचं म्हणलं तर अनुभव सर्वात अगोदर तर मला तिकीट मिळालं तिथूनच मी शॉक मध्ये आहे. आणि मला जेव्हा तिकीट मिळालं तेव्हाच मी जिंकलो असं झालं होतं. आणि ते तिकीट मिळण्याचं पण एक कारण आहे की त्या रेसमध्ये खूप लोक होते आणि मी एक तळमळीचा कार्यकर्ता होतो, म्हणून मला बाळासाहेब आंबेडकरांनी एक तळमळीचा कार्यकर्ता, आपला एक बॅनर लावणारा छोट्याशा गरीब परिवारातला कार्यकर्ता म्हणून मला तिकीट दिलं. म्हणून मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. आणि त्यानंतर कोणाचे आभार मानायचे तर मला आवर्जून सांगायचे की प्रशांतदा इंगोलेचे मानतो. तर का की त्यांना मला तिकीट दिल्याच्या नंतर त्यांना लोक म्हणत होते की यांना तिकीट विकलं, 10 लाखाला विकलं, 12 लाखाला विकलं. अहो, विकायला माझ्याकडे लाख रुपये नाहीत, माझ्याकडे 1000 रुपये नव्हते आणि मी काय देणार पैसे तिकीटाला, अशी अवस्था होती माझी. मी एवढा खुश झालो की माझ्यासारख्या एका गरीबाला त्यांनी तिकीट दिलं. आणि माझ्या सर्व प्रभागातल्या जनतेचे मी आभार मानतो की त्यांनी मला एक मताने ठामपणे निर्णय घेऊन मला निवडून आणलं. आणि त्यांना माहिती आहे की मी पुढे चलून काहीतरी त्यांचा भविष्य बदलण्याचं काम करणार आहे आणि ते मी करेन. तुमची राजकारणामधली अशी कोणचा राजकीय तुम्हाला वारसा आहे का, किंवा तुमच्या परिवारामध्ये आधी कोणी राजकारणात होतं की तुमची फर्स्ट टर्मच आहे की तुमची पहिलीच पिढी आहे की जी राजकारणामध्ये? माझी पहिलीच पिढी आहे आणि ते मीच आहे. का तर राजकारणाचा विषय तर खूप मोठाच आहे त्यांच्यासाठी, कारण खूप हालाकीची परिस्थिती होती. आणि एवढी हालाकीची परिस्थिती होती की मला शिक्षण सोडून 5वी 6वीलाच काम करावं लागलं. माझे भावंड सगळे काम करत होते, आई बारदाना शिवत होती, वडील रिक्षा चालवत होते. असा आम्ही जगत होतो, असं काम करून जगत होतो. तर माझ्यावर पण भार आला
मग मला 4 बहिणी होत्या, मग त्या सर्वांसाठी काम करावं लागलं, शाळा सोडावं लागली. मग एका नगरसेवकाच्या घरी मी नोकरदार म्हणून काम केलं आणि त्याला एक विनंती केली की मला थोडंसं शिकू द्या. तेवढी आठ टाकली आणि त्याच्या घरी काम केलं. 9वी शिक्षण घेतलं. मग तिथून पण शिक्षण पूर्णपणे बंदच करावं लागलं मला. अजून जिम्मेदारी वाढली, अजून ती गरिबी काय जातच नव्हती. त्याच्यानंतर समोर चलून मला असं असं वाटलं की काहीतरी करावं, म्हणून माझा मित्र विपिन कदम म्हणून आहे, त्यांनी मला शिक्षणावर भर दे म्हणून असं सांगितलं. हुशार आहे असं त्याला वाटलं. त्यानं मला मुक्त विद्यापीठातून BA ची डिग्री, BA ओपन युनिव्हर्सिटीतला मला पूर्वतयारीची परीक्षा द्यायला लावली. आणि पूर्वतयारीची परीक्षा हा माझ्या सर्वात प्रथम तर माझ्या भावानं द्यायला लावली, बुद्धकीर्ती राक्षस मारे. त्याने म्हणलं, अरे कुलदीप पूर्वतयारीची परीक्षा दे. मग नंतर मी विपिन कदमच्या कॉलेजला, पत्रकारिता कॉलेजला मी ऍडमिशन घेतलं आणि YCM मधून मी BA ची डिग्री केली. असं सांगायचं म्हणल्यावर माझं काही जोडा नव्हता. आणि आता पण मी काय कोणता पैशाला नाही, काय नाही, प्रामाणिकपणे काम, समाजाचं काम करतो. एवढंच माझा विषय आहे. वंचित मध्ये कधी प्रवेश केला तू? वंचित मध्ये जेव्हा 2000 भारीपासून तर काम करतच होतो, पण वंचित आली तेव्हापासून मी खूप सक्रिय झालो. 2018ला जेव्हा वंचित आली तेव्हाच मी एक सदस्य म्हणून प्रवेश केला. इथंच आम्ही 50 रुपयाची एक फी भरून मी त्याचं सदस्य प्राप्त केलं वंचित बहुजन आघाडीला. आणि तिथून मी 3-4 वर्ष तरी फक्त सदस्यच म्हणून काम केलं. 5 वर्ष केलं सदस्यच म्हणून. मग नंतर मला महानगर सचिव, युवा आघाडीचा महानगर सचिव म्हणून पद देण्यात आलं. विधानसभेला, लोकसभेला माझं काम बघितलं त्यांनी. एकदम तळमळीनं, एकही रुपया न घेता आपल्याच कष्टाच्या पैशाने मी त्यांचं सर्व काही काम करत होतो. बॅनरच्या माध्यमातून नांदेड सजवायचं काम करत होतो. बाळासाहेब आले की बस रातोरात नांदेड सजवायचं काम कोणी करत होतं तर मी करत होतो. म्हणून मला सर्व लोक म्हणत होते की हे बॅनरवाला वंचितवाला बॅनरवाला आहे, असं माझं नाव मी पाडलं होतं. राजकारणामध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर तुमचा कौटुंबिक परिस्थिती कशी होती? काय संघर्षाला समोर जावं लागलं का? आणि एकदम हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा तुम्हाला असं का वाटलं की आपण निवडणूक लढावी? कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडणूक लढणं म्हणजे लाखो रुपयाचा उलाढाल करणं होईल. कारण ही एक प्रकारची गुंतवणूकच झालेली आहे. इथं लाख रुपये गुंतवा, करोड रुपये काढा. तर अशा परिस्थितीमध्ये 1 रुपया न असताना तुम्ही राजकारणात प्रवेश केला, निवडणूक लढवण्याचा संकल्प केला. तर नेमकी याच्यामध्ये ऊर्जा काय होती तुमची लढण्यामागचं? तुमचं विजन काय होतं? रिझन तर सर्वप्रथम ही काम करण्याची ऊर्जा बाळासाहेबांकडून येते. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी हा गोरगरिबाला, वंचितांना घेऊन चालणारा पक्ष आहे, म्हणून त्याचं नाव बी वंचित आहे. म्हणून मी हे धीटपणे निर्धार केला की मी निवडणूक लढवावी, मी प्रयत्न तरी करावा. तिकीट भेटलं आणि ऑन द स्टेज, ऑन द कॅमेरा म्हणलेलं आहे की मला पक्षानं जर उमेदवारी दिली आणि माझं असं काम आहे, उमेदवारी दिली तर मी तटस्थपणे निवडणूक लढून निवडून दाखवेल. आणि किंवा नाही जरी दिली तरी मी पक्षाचा जो आदेश आहे तो मान्य करणार. आंबेडकर घराण्याला कधीच बैमान होणार नाही, बाळासाहेबांना कधीच बैमान होणार नाही. तर माझा असा निर्धार होता. आणि हलाखीची खरंच परिस्थिती आहे ना आता बी आहे. तर ते निवडणूक लढवायचं कारण एकच होतं की माझ्या प्रभागातली जी जनता आहे एवढी त्रस्त आहे. रस्ते आणि नाल्याचे तर 3-13 वाजवलेलेच आहे त्यांनी 20-25 वर्षापासून. आणि 30-40 वर्षापासून जे ड्रेनेज बनवलेलं आहे त्याची समस्या आता अशी आली की ड्रेनेज सगळं गटरातून उपाळून बाहेर येत आहे. एवढी खतरनाक परिस्थिती झाली. छोटे छोटे ते चेंबर आहेत, त्याला आता पब्लिक खूप झाले. पहिल्या अगोदर 2-3 घरात होते तर आता 10 झाले. मग ते पाणी जाणार कुठं? आणि छोट्या छोट्या ड्रेनेजमुळं एवढा प्रॉब्लेम झाला, एवढं सहन करावं लागत आहे त्यांना. कोणी जर ते बघितलं तर त्याच्या डोळ्यात पाणी येते, असा प्रकार झालेला आहे. या सर्व गोष्टीमुळे मी म्हणलं यार की आपणच काहीतरी करून दाखवावं. आणि जर संधी दिली तर थांबावे. आणि ती मला संधी दिली आणि संधीचं सोनं बी झालं. आता फक्त मला लोकांच्या समस्याचं सोनं करायचं, कारण त्याने मला मतदान करून माझं सोनं केलं. आता मी त्यांचे कामं करून त्यांना एक राहत देणार आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी तुमच्यावरती एक विश्वास दाखवला आणि तुम्हाला तिकीट देण्याचे काम केलेलं आहे. तर साहेबांनी दाखवलेला विश्वास आणि जनतेने दाखवलेला विश्वास
या विश्वासावरती परिपूर्ण उतरण्यासाठी तुम्ही पुढे काय काम करणार 5 वर्ष? तर पुढे सर्वप्रथम तर साहेबांनी मला एका रस्त्यावरच्या पुराला उचलून नगर चौक बनवले आणि पूर्ण महाराष्ट्रभर बातमी पसरली की हे कोणी करू शकते तर सर्वच म्हणत आहेत फक्त वंचित करू शकते. आणि माझ्या प्रभागाचं विषय जसं साहेबांना माझ्यावर विश्वास ठेवून मला तिकीट दिलं आणि इथल्या जनतेनं मला निवडून दिलं, तशाच प्रकारे मी इथं जे बेरोजगार आहेत सर्वप्रथम त्या बेरोजगारांना रोजगार कसा देता येईल त्यावर मी भर टाकणार आहे. त्यानंतर इथं जे डिप्रेशन मध्ये गेले पोरं दारू पिऊन, एवढे शिक्षण झाले जायचं 2-2, 3-3, 4-4 डिग्र्या, तेवढे डिप्रेशन मध्ये गेलेत, त्यांना डिप्रेशन मधून काढून त्यांना सुद्धा रोजगार किंवा काहीतरी करायचं माझं चाललंय. इथं एक अभ्यासिका खोलायचं चाललंय, इथं एक वाचनालय खोलायचं माझ्या दिमागात आहे. आणि त्यानंतर रस्ते आणण्यालयाची तर मी कामं तर 100% करणारच आहे. आणि शहीद गौतम वाघमारेचा पुतळा बसवण्याचा माझा निर्धार आहे. आणि त्यानंतर मी सभागृहात जेव्हा जाईल तेव्हा मी माता रमाईचा पुतळा या नांदेड शहरात व्हावं यासाठी मी लढा देणार आहे. तुमच्या विरोधामध्ये जे लोक होते ते एकदम प्रस्थापित होते, ते पैशाने प्रस्थापित होते, ते सत्तेने प्रस्थापित होते, ते ताकदनं प्रस्थापित होते. त्याच्याकडे मोठी अशी टीम होती, त्याच्याकडे मोठा असा एक वर्ग होता. तरीही त्या लोकांना तुम्ही फाईट दिली आणि आपला विजय खेचून आणला. तर हा सर्व संघर्ष करत असताना तुमचा अनुभव कसा होता? तुम्हाला कोणाकडून त्रास झाला का? तुम्हाला कोणी विकत घेण्याचा प्रयत्न केला का? व तुमच्यावरती कोणी असे आरोप केलेत का? म्हणजे तुमचा अनुभव काय होता या निवडणूक? तर सर्वप्रथम तर मला विकत घेण्याचं चाललं होतं. मला विकत घेण्याचा खूप प्रयत्न केला. किती ऑफर किती होती विकत घेण्यासाठी? ऑफर 30 लाख रुपये देतो, 20 देतो असं चालू होतं. पण मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे. मी म्हणलो मी मरण पसंत करेन पण विकणार नाही. आणि मी स्वाभिमानी कार्यकर्ता असल्यामुळं मी त्याकडे लक्ष दिलं नाही. मग त्यानंतर त्यांनी राजनीती की त्यांनी मला आई वडिलांना भीती घालायचा प्रयत्न केला ते मला नंतर कळालं. त्यांना दबाव टाकला, त्याला सांगा असंच करतो तसंच करतो, हे इव्हन मारतोडीपर्यंतचा विषय झाला. मग मला घरच्यांनी सांगितलं नाही, नंतर सांगितल्यावर कळालं. मग त्यानंतर मला खूप काही प्रॉब्लेम्स देण्यात आले, माझे मित्र परिवार कळवण्यात आले. मग फेसबुकवर बघत होते ते की याचे मित्र किती आहेत हे, आणि त्यांना पैसे देऊन गायब करायचं, माझ्यापासून दूर करायचं. तर मला कळेल असं चालता येत. वन साइड असं होऊ लागलं की पैशाचा पाऊस होता आणि माझ्याकडे काय होतं तर स्वाभिमानानं तळमळीनं काम करण्याऐवजी काहीच नव्हतं. मी सकाळी 6ला उठायचो, 7ला बायकोला तयार करायचं. सर्वात प्रथम आपलीच घरची टीम बोलवली होती मी, सर्व घरच्या टीमला तयार करायचं. आणि मित्रपरिवार, माझ्या गल्लीतले मित्रपरिवार जे आहेत त्यांनी मला एवढा भारी साथ दिलाय. काही असो ते माझ्यासाठी उठत होते. आणि ही सगळी टीम घेऊन मी फिरण्याचं काम, दारोदारी एकच विनंती त्यांना की आपलं मत बाळासाहेबांना करा, मला बघू नका. एवढंच मी बोलत होतो दररोज. आपलं मत बाळासाहेबांना हीच संधी आहे, त्याच्यानंतर येणार नाही, आपलं भलं कोणी करायला येणार नाही. मी त्यांना समजून सांगत होतो. माझा दररोजचा विषय एवढाच होता की समजून सांगण्याचा. आणि मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला काय करायचं करा, घ्या, सर्वांचे घ्या. एक पैशाचा पाऊस पडत आहे म्हणून पैशाच्या पावसामध्ये तुम्ही भिजा, पण भिजल्याच्या नंतर तुम्हाला सर्दी लागू नये म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या टॉयलेटने डोकं का, तर तुम्हाला सर्दी बी होणार नाही आणि तुम्हाला भिजण्याचा आनंद बी भेटणार आहे. तर त्या लोकांनी पण मला एक माझा विचार करून त्यांनी सांगितलं होतं की आम्ही कुठं पण जाऊ पण आमचे मत चारीच्या चारी बाळासाहेबांना पडणार, तुम्ही काळजी करू नका. त्यांनी मला एवढा शब्द दिला तर मी एवढा खुश झालो. आणि मग दररोज माझ्यापर्यंत तसंच काम करत होतो. माझ्याकडे काय पैसा वगैरे काही नव्हता, 1 रुपया नव्हता, मी कुणाला चहा पाजू शकत नव्हतो. पण मित्रपरिवारांनी जे आजपर्यंत काम करत आलो त्या लोकांनी मला खरंच सपोर्ट केला आणि माझ्या मागे राहिली. त्यांना माहित होतं की आपला भाऊ काय आर्थिक परिस्थितीत खूपच हे आहे. काही मित्रपरिवारांनी जे त्यांच्याकडून घडेल तशी मदत केली. आमच्या गल्लीतल्या महिला मंडळांनी 500-1000 रुपये असे मला दिले निवडणूक लढण्यासाठी. मग मला अजून ऊर्जा आली, त्या ऊर्जेनं काम केलं. आता प्रभाग क्रमांक 7 मधून मध्ये तुम्हाला लढायचं ठरलं आणि तुम्ही तुमच्या पत्नीला सर्वसाधारण महिलेमध्ये तयार केलं. जर तुम्ही पत्नीला म्हणलं की आपल्याला निवडणूक लढायची आहे
तेव्हा निवडणूक लढायची आहे म्हटल्यानंतर पत्नीचं रिॲक्शन काय होतं तुमच्या? पत्नीचं रिॲक्शन सर्वात प्रथम तर तीच पागल झाली. माझं काय म्हणली, कारण काय तर तिला काय राजकारणाचं काय माहीतच नाही, हे माहित नाही, झेड माहित नाही, काहीच माहित नाही. आज झालं तिनं ते तसं रिॲक्ट केलं. मग मी तिला समजून सांगावं लागलं मला, तिला पण ती सर्वसाधारण महिला आली. आता मी आईला थांबू शकत नाही, आईचं खूप वय झालंय. तर माझ्याकडे पर्याय म्हणून तिनंच होती माझी पत्नी. मग तिला समजून सांगितल्यावर मग तिनं ओके दिल्यानंतर डॉक्युमेंट वगैरे लावून आम्ही त्या अर्जंटमध्ये फॉर्म भरला. अर्जंटमध्ये मला इव्हन एवढे माहित नव्हतं की मला तिकीट मिळणार की नाही, काय माझं मला समज नाही गेलं होतं. आणि मी आता फॉर्म भरला, तिचा फॉर्म भरून ठेवला आणि लगेच मला प्रशांत दादाच्या माध्यमातून कॉल आला आणि तुझा फॉर्म रेडी आहे काय? म्हणलं हो दादा. मग ये घेऊन. आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी माझ्या समोर एक फॉर्म लावला. मला समजलं नाही, माझं असं काहीच जागेवर नव्हतं. असं वाटू लागले काय झालं, अचानक चमत्कार कसा झाला. कारण त्यांनी प्रशांत दादांनी प्रामाणिकपणे त्या पोराला ओळखलं, त्या विधानसभेला काम केलेलं त्यांनी ओळखलं आणि त्यांनी मला तिकीट मिळवून दिलं आणि मी निवडून आलो. मित्रांनो, आपण एक मन ऐकले असेल की विजयाचे 1000 बाप असतात पण पराभवाचा एक सुद्धा मित्र नसतो. तसे आज कुलदीप भाऊचा विजय झाले तर लाख जण येऊन त्यांना मजामुळेच विजय झालाय, मी तुझा प्रचार केला म्हणून अशी त्याला खूप मजामुळे झाला असं म्हणून खूप लोक भासवत असतील. परंतु त्याला आपण विचारू की त्याने एवढा मोठा विजय हिसकावून आणलेला आहे, एवढा मोठा विजय त्याचा झालेला आहे, तर त्यामध्ये तुम्ही यायनं खरं श्रेय कोणाला देतात, याच्या श्रेयाचा खरा भागीदार कोण असेल हे आपण कुलदीप भाऊच्याच तोंडातून ऐकूया की तुम्ही या एवढ्या मोठ्या विजयाचं खरं श्रेय कोणाला देता? सर्वप्रथम तर मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना देतो. तर का तर लोकांनी आम्हाला मतदान न करता ते बाळासाहेबाला बघून केले. तर सर्वप्रथम तर ते श्रेय कोणाला जाईल तर बाळासाहेब आंबेडकरांना जाते. आणि त्यानंतर कोणाला जाईल तर आमच्या प्रशांत दादाला जाते. का तर त्यांनी माझ्यासाठी खूप झटले. मी स्वतः बघितलो, मला ते समजले नाही, पण नंतर समजले की दादाने खूप काही केले यार. मी त्यांना थँक्यू सुद्धा म्हणलो नाही, हे माझं चुकलं. पण मी त्यांना नंतर बोललो दादा सॉरी. आणि त्यानंतर समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभा यांनी पण माझ्यासाठी जीवाचं रान केलं. या सगळ्या टीमनी आमचे जे मेन आहेत आपले समता सैनिक दलाचे एक सर आहेत मेजर, त्यांनी पण फॉर्म टाकला. पण त्यांनी म्हणले की जर कुलदीपला तिकीट भेटत असेल तर मला नका, त्याच लेकराला द्या, त्या लेकराचं लय तळमळणं काम आहे असं समता सैनिक दलाच्या एका मेजरनी तिथं आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितलं. आणि माझ्यासाठी भारतीय बौद्ध महासभेनं पत्र काढून वरच्या साहेबांना दिलं, भीमराव साहेबांपर्यंत पोहोचवलं की आपला हा कार्यकर्ता आहे आणि खूप चांगलं कार्य आहे, निवडून येण्याची शक्यता याची खूप आहे आणि याला तिकीट द्या. आणि त्यानंतर काही मुस्लिम समाजाचा मी आभार मानतो, त्यांनी बाळासाहेबाकडे बघून मतदान यावेळेस केले. आणि जर असंच करावं त्यांनी, जर आम्ही मिळून जर काम केलं तर कुठं तर चालवून समोर आमची सत्ता येईल, म्हणून मी त्यांचे आभार मानतो. काही लोक म्हणू लागले होते की उमेदवार खूप डमी दिलाय, उमेदवार तेवढा प्रगल्भ नाही, आम्ही सहज जिंकून जातो, अशा काही लोकांनी अफवा केल्या होत्या. लोकांना आता काय म्हणणार तुम्ही? आता त्या लोकांनी तर मला खूप काय म्हणलं होतं, अरे शेंबड पोरगा आहे, काय डिपॉझिट जप्त करून बसल, काय जाऊ द्या, आता काय टेन्शन घ्यायला, उमेदवार लहानच आहे. मला पण आहे ते लहानच आहे काय, आज मी निवडून आलो, कुठं आहे ते लहान म्हणणारे, मला शेंबड म्हणणारे, की त्याचं काहीच नाही, तेवढं तिकडे काही वारही नाही, फक्त जयनगरच ओळखते. आज मला जयनगर नाही पूर्ण महाराष्ट्र ओळख, काय तर माझ्या बाळासाहेबामुळं आणि माझ्या जनतेमुळं. मला माझ्या जनतेनं प्रामाणिकपणे निवडून आणले आणि प्रामाणिक कार्यकर्ता होतो म्हणूनच आणले. मला त्यांनाच एक प्रश्न विचारायचा आहे की आज कुठे गेले रे बाबा मला शेंबड म्हणणारे, त्याची काही ऐपत नाही, पैशानं कमजोर आहे, आर्थिक परिस्थिती नाही, असं तसं. आज मला सांगायचं त्याला आर्थिक परिस्थिती काही लागत नाही, तर
वंचित बहुजन आघाडीकडे फक्त तळमळीचे आणि स्वाभिमानाचे कार्यकर्ते लागतात आणि असे कार्यकर्त्याला जनता सुद्धा मान्य करतील. बाळासाहेबांच्या आदेशाने निवडून आणलं. या निवडणुकीमध्ये तुमच्या बायकोचे भाषणे खूप गाजले, त्याला तुम्ही शिकवले की त्यानं मनानं सुरुवात केली? ते एक मला शॉक बसलेला आहे. तर मलाच माहित नाही, तिनंच अजून मला 2-3 वर्षात एवढं बोललं नाही. मी शॉक मध्ये आहे, कारण तिला माहित आहे तिचं घर जयनगर मध्येच आहे. तर मग तिच्या जे घरकुलचे घर बांधले ते छतातून पावसाळा सुरू झाला पाणी येतं. तिला त्रास माहित आहे. त्या नालीतले किडे आळ्या घरामध्ये येतात, तिला ते त्रास माहित आहे. मग तिला असे काही त्रास माहित आहेत, नालीसाठी भांडणं, हे भांडणं, रस्ते नाहीत, रस्त्यामध्येच कोणी बांधून अतिक्रमण केलेलं, असं सगळ्या काही गोष्टी माहित आहेत. मी शॉक झालो आणि तिच्याकडून मला खूप मोठा सहारा मिळाला. तिने भाषण करून ती काही जयभीमनगर कव्हर केल्यासारखं केलं. तिने तिचा त्याच्यामध्ये मोठा सहभाग आहे, तिचे मी आभार मानतो. आणि त्यानंतर माझी मुलगी रमाई, ती 1 वर्षाचीच आहे फक्त. तर तिनं पण आमच्यासोबत 15 दिवस दारोदार फिरली. आम्ही निघत होतो 8ला, तर 9, 10, 11, 12 4 तास फिरायची ती, न खाता न पिता. तिथं मोठा वाटा आहे याच्यामध्ये, छोटस लेकरू, आणि आम्ही पाया पडत होतो तर आपण बी असं करत होती. जय जयकार होत असेल वंचित बहुजनांचा विजय असं म्हणले की असा हातवरी करत होती. तिचे पण लय याच्यामध्ये असं मोलाचा वाटा आहे. लहानच आहे, तिला कळणार नाही, जेव्हा कळेल तिला आनंद होईल. मी एवढ्याच लहान वयामध्ये माझ्या वडिलांसाठी आणि वंचित बहुजन आघाडीसाठी मी काम केले. म्हणून की जयभीमनगर मध्ये रमाई हाऊस योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात घर बांधण्यात आलेले आहेत. काही लोकांचा असा आरोप आहे की रमाई हाऊस योजनेच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार करण्यात आला. तर रमाईचं एवढं चांगलं नाव असताना सुद्धा लोकांनी याच्यावर सुद्धा भ्रष्टाचार केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये या भ्रष्टाचारी लोकांचा तुम्ही तपास घेऊन त्याला शिक्षा देणार का? बिलकुल देणार. एक तर भ्रष्टाचारी 1-2 असे आहेत, त्यांचा तर बरोबर त्यांना तर सजा मी लावणारच आहे. 8-8, 10-10 घर एकाच्याच नावावर म्हणल्यानं कसं बाकी लोकांनी काय करावं? आणि कोणा लोकांना त्यांनी घरकुल दिले, त्याला दरवाजे नाहीत, खिडक्या नाहीत, त्याला गिलावा नाही. फक्त त्यांना त्यांचं काम एवढंच आहे की त्यांचं ते मंजूर करून आणणं, त्यांना पहिले थोडंसं बांधून देणं, बस मग पैसे खाणं. 1-1.5 लाख रुपयामध्ये घर कुठं बनते? 1-1.5 लाख रुपयाचं काहीतरी जेवढं होईल तेवढं करणं आणि सोडून टाकणं. मग 1 लाख रुपये आपण हर एका व्यक्तीकडून 1 लाख असे किती लाख खाल्ले की त्यांनी, आणि स्वतःचे पोटं भरून आपल्या घरी मस्त आहेत. आपले 8-8, 10-10 घर घेऊन मस्त आहेत, टिबल मधले बांधून मस्त आपल्या घरी बसलेले आहेत. त्यांना मला धडा शिकवायचा आहे आणि मी 100% त्यांना धडा शिकवतो. मी आता सभागृहात घेऊन शपथ वगैरे घेतलं तेव्हा त्यांना सांगेल. आणि त्यांचं तिथं जे बी काय काळे करते सर्वच साडे. आणि महत्वाचा मुद्दा या जयभीमनगरचा नाला आहे, त्या जयभीमनगर नाल्याला झापण्यासाठी 3 कोटी रुपये आले होते. 3 कोटी काय 3 रुपये बी त्याने लोकायला दाखवले नाही. आणि त्याच नाल्यामध्ये 3 कोटीचं जाऊ द्या, त्याच नाल्यामध्ये 3 माईचे लेकर पडून गेले. आमचा छोटासा कुणाल इथंच राहतो, तो छोटासा थोडस व्यसनी होता, पण व्यसनी होता तर असं नव्हते कुणासोबत भांडण हे ते, आता व्यसन लागलं. पण छोटा कुणाल त्या नालीत पडला आणि जाग्यावरच मेला. अशा त्या नाल्यामुळे 3 जणांचा मृत्यू झाला. तेव्हा कधी कोणी आवाज उचलला नाही, त्या 3 कोटीवर कोणी कधी बोललं नाही. आणि त्या 3 कोटीवर तर मी सभागृहात बोलणार आणि त्या 3 लेकराच्या मायाला न्याय दिला द्या म्हणून. अशा प्रकारे आपण कुलदीपभाऊ राक्षसमारे यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि त्यांच्या निवडणुकीचे त्याचे अनुभव, भविष्यामध्ये त्याला प्रभागासाठी करायचा जे काही विजन आहे ते त्यांनी आपल्या या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. मित्रांनो, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लोकशाहीची अपेक्षा केली होती त्याच्यामध्ये बाबासाहेब आर्थिक आणि सामाजिक आणि राजकीय समता या भारतामध्ये अस्तित्वात असली पाहिजे अशी बाबासाहेब संकल्पना मांडतात. परंतु निवडणुकीच्या काळामध्ये ज्याच्याकडे धनसंपत्ती आहे, ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे पॉवर आहे, ज्याच्याकडे पोर राहतं, असेच लोक निवडून येतात आणि गोरगरिबाची सभागृहात जायची जी इच्छा असते ती इच्छाच राहते आणि त्याची इच्छा ती मरून जाते. परंतु प्रभाग क्रमांक 7 मधील जयभीमनगर मधील लोकांनी या सर्व गोष्टींना तडा दिलेला आहे. बाबासाहेबांच्या संकल्पनेमधला जो भारत होता
की जिथे कुठल्याच प्रकारची आर्थिक विषमता न राहता सर्वांना राजकीय समान संधी मिळावी. त्या समान संधीचा उपयोग जयनगरच्या लोकांनी केला आणि एका गरीबाच्या पोराला सभागृहामध्ये टाकण्याचं, सभागृहामध्ये पाठवण्याचं काम केलं. आणि ते म्हणजे बाबासाहेबांच्या समतामूलक समाजाकडेच एक मोठा असा पाऊल होता. कदाचित चळवळीचं केंद्र असल्यामुळे, चळवळीचे लोक इथं असल्यामुळे आणि चळवळीसाठी जीवाचं रान करणारे लोक असल्यामुळे यांनी इथे चळवळीचा विजय केलेला आहे. नगर प्रभागाचा आदर्श संपूर्ण नांदेडने नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने घेतला पाहिजे की सत्ता, संपत्ती, पैसा हे काही काळापर्यंत असतात, पण विचार हे शेवटच्या श्वासापर्यंत आणि चिरंतन असतात. पण विचाराच्या विजयासाठी, विचाराला बळकट करण्यासाठी आणि विचारांना मोठं करण्यासाठी तरुणांनी झटलं पाहिजे आणि प्रत्येक प्रभागातून येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी विचारांचा ध्वजा बुलंद केला पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीची साथ दिली पाहिजे. हा या मुलाखतीमागचा एक छोटासा हेतू होता. आपल्याला जर व्हिडिओ आवडला आपण आपल्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय.